जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। बदलापूर शहरामध्ये अनेक महिला जे आहेत आता उच्च शिक्षित आहेत आणि अनेक व्यवसायांमध्ये स्वतःची प्रगती करत आहेत। आज या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सोबत असणार आहे शर्मिला राठोड मॅडम, ज्यांची संघर्ष कथा आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग स्वागत करूया शर्मिला राठोड यांचं। मॅडम, सहर्ष स्वागत आहे तुमचं। नमस्ते मॅम। फर्स्ट फिमेल टॅटू आर्टिस्ट, बदलापूर शहरामधल्या पहिल्या फिमेल टॅटू आर्टिस्ट आज आपल्या सोबत आहेत। तुम्ही बघत आहात की टॅटू म्हटलं की या क्षेत्राशी रिलेटेड जे आहे सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे काही पुरुष असतील किंवा काही यंग मुलं जे आहेत ते मोस्टली टॅटू काढतात आणि त्यांचं जे आहे या क्षेत्रात आपल्याला नाव बघायला मिळतं। फिमेल आणि त्या सुद्धा टॅटू या क्षेत्रामध्ये आम्ही कधीच नाही बघितल्या, पण आज तुम्ही बघणार आहात आणि नेमकं ते आल्या कशा या क्षेत्रामध्ये, कसं त्यांनी उन्नती केली आणि स्वतः आता कशा पद्धतीने हा व्यवसाय चालवत आहे। चला त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया। मॅडम, तुमची एक छान छोटीशी ओळख आमच्या दर्शकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल। सर्वात पहिला नमस्कार सगळ्यांना, आणि मॅम तुम्हाला सगळ्यात जास्त नमस्कार, कारण तुम्ही आज माझ्या भेटीला आलात आणि तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ऍक्च्युली कसं आहे माहितीये, मी पण आधी कॉर्पोरेट मध्येच कामाला होते, पण जसं माझी मुलं झाली, पहिली मला मुलगी आहे 10 वर्ष, आता 13 वर्षाची आहे माझी मुलगी, मुलगा 11 वर्षाचा आहे। पण मग ते झाल्यानंतर घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना सोडून मला जाता येत नव्हतं, असा प्रॉब्लेम झाला। आणि मालाडला जॉबला असल्यामुळे नंतर आम्ही शिफ्ट जेव्हा झालो बदलापूरला, मग बदलापूरवरून जाता येत नव्हतं। मग एकदा असं झालं की मिस्टरांना सरप्राईज द्यायचं म्हणून टॅटू काढायला गेले। तिथे मला असं वाटलं की म्हणजे मला आर्ट मध्ये तर नेहमी आवड होती, पण असं वाटायला लागलं की आपण एकदा विचारू। मग त्या सरांना मी विचारलं की लेडीज पण शिकू शकते का हे, तर ते म्हणाले चालेल, म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट तर ह्या फील्डमध्ये लेडीज नाही असं, आणि लेडीजला शोधत लेडीज येतात असं आहे, कारण काही प्रायव्हेट टॅटू असतात त्याच्यासाठी ते लेडीजच प्रेफर करतात। मग मी विचार केला की आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरावं, त्यात माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला असं, त्याच्यामुळे मग मी ते सुरुवात इथून केली। लहानपणी आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, आपल्याला असं कोणाला वाटतं टीचर बनायचं, कोणाला डान्सर बनायचं, आणि मोस्टली मुली म्हटलं की मुलींना टीचरच बनायची इच्छा असते, कारण लहानपणापासून शिक्षिकेला बघितलेलं असतं किंवा डान्सर असतं किंवा वेगळं वेगळं क्षेत्र आता निघालेले आहेत। मग तुम्ही असं अचानकपणे विचार केला आणि अचानक झालं तर काही बफलिंग झाली का, म्हणजे काही अडचणी आल्यात का या क्षेत्रात? अडचणी तर भरपूर आल्या, कारण मुलं लहान होती। मुलगा माझा काहीतरी 1.5 वर्षाचा होता त्या टायमाला मी हे स्टार्ट केलं, तर त्याला बघून, मुलांना बघून मला हे पुढे न्यायचं होतं। पण मला एवढं कळत होतं की घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला ते माझी कलाही जोपासता आली। बरोबर, जी लहानपणापासून मला कलेची आवड होती ती पण मी आताही पूर्ण ती मला जोपासता येते। हो, असं काही निश्चित होतं का की मला हे बनायचं आहे, पण ते बनता नाही आलं आणि कुठेतरी नियतीने संधी दिली आणि आज या ठिकाणी? हो, म्हणजे सिंगिंगची खूप आवड होती, मला खूप आवड होती। शाळेत सुद्धा खूप मोठे मोठे प्रोग्राम वगैरे केले, पण काही कारणास्तव मला ते सिंगिंग म्हणजे नाही पुढे करता आलं असं, मग ते मी सोडून दिलं। छान, म्हणजे मला इथे गिटार दिसतंय, तर मग तुम्हाला आवड आहे? हा, पण मी गिटार वाजवत नाही, आवड आहे सिंगिंगची, म्हणजे ते बघून मला आठवावं की नाही मी काहीतरी सोडलंय। क्या बात आहे। पुन्हा जर कधी अशी काही संधी मिळाली तर नक्की शिकायला आवडेल अजून? नक्की नक्की नक्की। खूप छान। तर दर्शकांना तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटते आहे आम्हाला नक्कीच सांगत चला। संघर्ष एका महिलेचा आपण नेहमीच बघत असतो, आणि या संघर्षामधून जो कोणी आपलं अस्तित्व निर्माण करतो तीच म्हणजे एक स्त्री असते। खरं तर कुटुंब सांभाळून तुम्ही सध्या आता टॅटू आर्टिस्टचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा तुमचा बदलापूर शहरात चालू आहे, आणि तुमच्यानंतर आम्हाला नाही वाटत की बदलापूर शहरामध्ये सेकंड फिमेल टॅटू आर्टिस्ट आम्हाला कोणी आतापर्यंत तरी बघायला मिळालेली आहे। कसं वाटतं ज्या वेळेला महिला इथे येतात टॅटू काढण्यासाठी, काही प्रतिसाद कसा आहे त्यांचा, कसं फीडबॅक असतात? मला खूप प्राऊड वाटतं की मला शोधत येतात। अरे वा, सर्वात मेन गोष्ट तर मला खूप ह्यासाठी प्राऊड वाटतं की मला शोधत येतात की अरे मॅडम तुम्ही लेडीज आहात, आम्हाला माहितच नव्हतं। सगळ्यात मेन हे होतं। मग त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याला, मला पण हेच वाटते नेहमी की महिलांनी पण आयुष्यात पुढे जावं। असं नाहीये की ही फील्ड खराब आहे किंवा काय, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात असं आहे, पण प्रत्येक महिलांनी पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग ह्या फील्ड मधून जरी गेलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये। छान, तुम्ही आधी सांगितलं की फॅमिली आहे आणि मुलं देखील आहे, तर त्यांना सांभाळून ज्या वेळेला आपण एक बाहेर पडतो
त्यावेळेला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं. कधी असं झालंय का की नाही मला इकडे पण जायचंय आणि मुलं पण घरात एकटी आहे, त्यांना सांभाळून सगळं करायचं आहे, असं एखादा काही प्रसंग आठवतो आहे नाही, का? कारण असं झालं की जेव्हा मी म्हणजे पहिला स्टार्टिंगला तर मी घरातूनच करत होते, 2 वर्ष मी घरातून केलं काम. त्याच्यानंतर मग मी 2 वर्षानंतर मी स्टुडिओ टाकला स्वतःचा. कारण इतकं क्लायंट 10 वाजल्यापासूनच क्लायंट घराच्या बाहेर उभे राहायचे. मग असं व्हायला लागलं की नको, आता आपण स्वतःचा स्टुडिओ टाकला पाहिजे. मी स्टुडिओ टाकला. स्टुडिओ टाकल्यानंतर माझी मुलं सकाळी जी 10 वाजता माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये असायची तर रात्री 9 वाजेपर्यंत सोबत असायची. मग त्यांचं खाणं पिणं, त्यांचा टिफिन सगळं मी करून सोबत घेऊन जायचे. सगळं सोबतच त्या Yes. ठिकाणी सगळं हो. मग माझी मुलं जवळजवळ म्हणजे 5-6 वर्षाची होईपर्यंत माझी मुलं सोबत असायची माझ्या. आताच्या सध्याच्या कंडिशनला जे आहे कसं आहे, प्रगती कशी आहे? खूप छान. कारण आता मी क्लासेस घेते. पहिलं तर मी फक्त टॅटू केलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आणखी मला काहीतरी पुढे केलं पाहिजे. तर मग मी पिअर्सिंग शिकले. जसं म्हणजे बॉडी पिअर्सिंग, हा कान टोचणं, नाक टोचणं, म्हणजे बॉडीतला कोणताही पार्ट मी पिअर्स करू शकते असं आहे. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं आणखी काहीतरी वेगळं या फील्डमध्ये शिकायला पाहिजे. मग मी परमनंट आयब्रो शिकले. मायक्रोब्लेडिंग करते मी. अरे वा. हा. मग नंतर लिप कलर शिकले. मग परमनंट लिप कलर करायला लागले. अरे वा. तो एक झाला कोर्स. त्याच्यानंतर ड्रेडलॉक्स तुम्ही बघू शकता मागे. ड्रेडलॉक्स म्हणजे ते जटा, ते सुद्धा शिकले. त्यानंतर पण असं वाटलं अजून काहीतरी शिकायला पाहिजे. मग रेझन आर्ट शिकले. रेझन आर्ट झाल्यानंतर आता मी सध्या लेटेस्ट शिकले ते ब्लड स्केच. म्हणजे एवढे ऍडव्हान्स, म्हणजे आता जे आम्ही सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला बघतो ते सगळे कोर्सेस तुम्ही ऑलरेडी येस मी ते शिकवते आहे आणि शिकवतात पण. येस. त्या बात आहे. बघा बदलापूरकरांना, म्हणजे आपल्याला माहित देखील नाहीये की आपल्या बदलापूर शहरामध्ये एवढ्या उच्च शिक्षित महिला देखील आहेत. तर खरोखर आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला भेटून आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे. अनेक आज महिला तुम्हाला बघतायत, त्यांना काय संदेश द्याल आज या महिला दिनाच्या दिवशी? बस एवढंच सांगेन की तुमच्या जे काही कला असतील किंवा ज्या इच्छा असतील त्या जोपासा. आयुष्यात खूप पुढे जा. कधी मागे वळून बघू नका. कारण तुमचा सपोर्ट जेव्हा तुमच्या फॅमिलीला असतो ना, फॅमिली कधी ग्रोथ करायची राहत नाही. असं जसं मला माझ्या धीराचा सपोर्ट होता. माझे धीर म्हणजे ह्यांचे भाऊ गिरीश त्यांचं नाव आहे. त्यांनी मला टेक्निकली खूप सपोर्ट केला. माझे मिस्टर म्हणा, मला माझा भाऊ म्हणा, मला शॉपसाठी त्यांनी खूप मदत केली. माझ्या भावंडांची मदत होती. घरच्यांचा सपोर्ट नक्की मिळतो तुम्हाला जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही सक्सेस घेताय ना किंवा सक्सेसच्या मार्गावर आहात ना, नक्की तुम्हाला सपोर्ट मिळतो. त्याच्यामुळे नेहमी सक्सेसच्या मार्गाला जा आणि लेडीजनी मुळता घरामध्ये बसू नका. कारण आयुष्यात ना सक्सेस खूप कमी मिळतो माझ्या मते असं. आणि जर मिळत असेल ना तर ते नक्की घ्या. घरामध्ये बसून काही होत नाही. अनेक जणांनी ट्रॉल देखील केलं असेल ना, कारण ही फील्ड अशी आहे की असं बोलतात की टॅटू म्हणजे आपण सोशल मीडियावर सध्या बघतो की खूप विचित्र प्रकारे टॅटूज जे ते काढले जातात. कुठेही प्रायव्हेट पार्टला सुद्धा टॅटू काढले जातात. तुम्हाला देखील असा विरोध झाला असेल ना की तू कुठल्या क्षेत्रात जाते, तू काय करतेस आणि तू फिमेल आहेस, तू हे नाही करू शकत. तसं मला असं वाटलं असेल ना, कधी असं झालं असेल ना? झालं ना, म्हणजे भरपूर जण म्हणाले. कारण माझ्या घरामध्ये मोस्टली सगळ्यांचे पार्लर्स आहेत. बाकीच्या बहिणी आहेत त्या योगा वगैरे शिकवतात. त्या मास्टर आहेत योगामध्ये. म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट पण ते लोक घेतात असं ऑनलाईन. मला सगळे असं म्हणत होते की तूही त्याच्यामध्ये जा. पण मला असं नेहमी असं वाटायचं की नाही, ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे ती गोष्ट आपण केली पाहिजे. बरोबर. आणि मला कलेत आवड होती. मग कला कुठल्याही पद्धतीने असू दे, योग्य पद्धतीने जोपासल्याचं काम जे तुम्ही सध्या करत आहात. येस. महिलांना तुम्हाला कसं वाटतं आहे आजची मुलाखत, आम्हाला नक्कीच सांगा. संघर्ष खरं तर प्रत्येक महिलेच्या वाटेला असतो. आता कुठेतरी हा संघर्ष कमी झालाय असं वाटतं का, की चालूच असतो? नाही, आता कमी झालाय बऱ्यापैकी. कारण आता मुलं मोठी झाले, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. त्यात माझे सासरे, त्यांचा सपोर्ट आहे. ते बघतात दिवसभर मुलांना. त्यात मिस्टर असल्यामुळे सोबत कधी कामावरून जरी आले तरी पण मग ते सोबत असतात माझ्या. रात्री उशीर झाला तरी पण कधी कधी असं होतं मी 2-2 वाजेपर्यंत टॅटू काढत असते. मग तेव्हा ते असा विचार नाही करत मला उद्या सकाळी 3ला जायचंय कामाला किंवा 4ला जायचंय कामाला. ते माझ्या बरोबर इथे बसून असतात जोपर्यंत माझं काम संपत नाही. आणि मग ते काम झाल्यानंतर आम्ही एकत्र जातो घरी. म्हणजे हे महत्वाचं आहे की लाईफ मध्ये सपोर्ट सिस्टीम जी आपण बोलतो ती पाहिजे. येस. ठीक आहे.